वेश बदलून दिल्लीला जात होतो याचे पुरावे दिले तर राजकारण सोडेन, अजित पवारांचं वक्तव्य। आरोप सिद्ध न झाल्यास आरोप करणाऱ्यांनी संन्यास घ्यावा। सुप्रिया सुळेंना ओपन चॅलेंज। देशमुख आणि फडणवीस नागपूरमध्ये एकाच व्यासपीठावर पण संवादच नाही। बावनकुळे, परिणय फुके, कृपाल तुमाने यांचा मात्र जुजबी संवाद। औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावर सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब। आव्हान याचिका फेटाळून लावत धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर हीच नावं सुप्रीम कोर्टाकडूनही कायम। महाराष्ट्र एटीएस कडून अवैध टेलिफोन एक्सचेंजचा भंडाफोड। 1.5 वर्षापासून सुरू होतं रॅकेट। एकाला अटक, 10 सिम बॉक्स, 265 सिम कार्ड जप्त। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे संभाजीनगरमधली पोलीस भरती रद्द झाली। भरतीला आलेल्या उमेदवारांचा आरोप तर 2,500 उमेदवारांना नाहक त्रास। अंबादास दानवेंची ही टीका। लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टामध्ये याचिका। पहिला हप्ता रोखण्याची मागणी। मंगळवारी होणार तातडीची सुनावणी। सुजय विखे मोठ्याचं लाडकं लेकरू। संगमनेर आणि राहुरी अशा दोन्ही ठिकाणी उभं करा। बाळासाहेब थोरातांनी घेतली सुजय विखेंची फिरकी। पक्षानं नाही तर पालकांनी छंद पुरवावा असा सल्ला। हर्षवर्धन पाटील विधानसभेची निवडणूक अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा। कार्यकर्त्यांकडून इंदापूर विकास आघाडीची स्थापना। शिर्डीमध्ये भाजप नेते राजेंद्र पिपाडा काँग्रेसच्या व्यासपीठावर। बाळासाहेब थोरातांच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यामुळे आश्चर्य। पिपाडांनी 2009ला लढवली होती विधानसभा निवडणूक। मनोज जरांगेंचं अटक वॉरंट पुण्याच्या कोर्टाकडून रद्द। कोर्टाचा अवमान होईल असं बोलू नये अशी समज। कल्याणमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे होर्डिंग खाली असलेल्या वाहनांवर कोसळलं। 2 ते 3 जण जखमी तर 8 ते 10 जण थोडक्यात बचावले। कोल्हापूरच्या आकिवाट बस्तवाड दरम्यानच्या पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी। 6 शेतकरी गेले वाहून। 3 बचावले, एकाचा मृत्यू। दोघे अद्याप बेपत्ता। इचलकरंजीमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस। कॉलेज विद्यार्थ्यावर 5 भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला। प्रसंगावधान राखत उडी मारल्यानं वाचला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।